नमस्कार. आज 22 जुलै 2023 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, 66 कुटुंबांना घराची प्रतीक्षाच, म्हाडाच्या बांधकाम दर्जावरही प्रश्नचिन्ह. 2 वर्षांपासून तळी दरडग्रस्त कंटेनरमध्येच. आता पहा, 2021मध्ये तळी दरडग्रस्त झालेली म्हणजे घटना होती. मग त्यानंतर त्यांना कंटेनरमध्ये वगैरे हलवण्यात आलेलं होतं. कशासाठी? तर त्यांना अगदीच पुनर्वसन वगैरे तिथं करण्यात येणार होतं. परंतु अद्याप त्यांचं पुनर्वसन योग्यरित्या झालेलं नाही आहे. फक्त त्यांना अद्याप कंटेनरमध्येच आहेत. मग पहा, याच न्यूजला घेऊन आता 2023मध्ये इर्शाळवाडीची घटना झालेली आहे. बरोबर. मग पहा, इर्शाळवाडी विक्टिम्स आहेत. ओके, त्या विक्टिम्सना यांनी काय केलेलं आहे, तर आता कंटेनरमध्ये त्यांनी हलवण्याचा प्रयत्न केला आहे किंवा कंटेनरचे टाईप घरं असतील त्यामध्ये यांनी जागा वगैरे देत आहेत. मग पहा, मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे की लवकरात लवकर आम्ही त्यांना पुनर्वसन वगैरे त्यांचं करू. ठीक आहे, परंतु पुनर्वसन 2021मधील जी घटना झाली त्या घटनेच्या बाधितांचंच पुनर्वसन अद्याप झालेलं नाही आहे. मग इर्शाळवाडीचं पुनर्वसन केव्हा होईल, हा एक इथं आता प्रश्नचिन्ह आपल्याला दिसून येतोय. ओके, आता याबद्दल आपण आताच म्हणू नये की मुख्यमंत्री आता सध्याला नवीन आहेत, मग त्यांनी हे करतील किंवा नाही आता पण त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह उठवायचा नाही आहे. परंतु प्रशासनाचं जे काम आहे ते योग्यरित्या होत नाही, याबद्दल आपण नक्कीच प्रश्नचिन्ह उठवू शकतो. त्यानंतर पहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे की दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार आहे. व हे अगदी गरजेचं आहे. पहा, कारण दरवर्षी एखादी घटना आपल्याला दिसतच आहे. आता दरवर्षी जरी नाही म्हटलं तरी 2 वर्षांमध्ये एकदा किमान ही घटना तर दिसून येत आहे ना. 2005 पासून हे सत्र चालू झालेलं आहे. मग पहा, 2005 पासून आपण किती जणांचा जीव धोक्यात घातलेला आहे. बरोबर. मग यासाठी पुनर्वसन म्हणजे दरड प्रवण क्षेत्र एकदा ओळखल्यानंतर आपण तिथे लवकरात लवकर तेथील रहिवाशांचं पुनर्वसन करणं हे अगदी गरजेचं आहे, हे त्यांनी म्हटलेलं आहे. व हे असं जर झालं शक्य तर ते अगदीच आपल्यासाठी बेस्ट होईल असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढची न्यूज पहा, मणिपूर प्रकरणी संसदेत गोंधळ सुरूच, विरोधक आक्रमक, पंतप्रधानांच्या निवेदनाची मागणी. आता अगदी जर पंतप्रधानांनी संसदेबाहेर बोलले तेच संसदेमध्ये जाऊन जर बोलले तर अगदी बेस्ट होऊ शकतं. परंतु पहा, याचा परिणाम काय होतो आता ते आपण पुढच्या न्यूजमध्ये पाहणार आहोत. कारण मणिपूर प्रकरणी संसदेमध्ये गोंधळ चालू आहे. संसदेमध्ये गोंधळ चालू असल्यानंतर काय होतं पहा, लोकसभा आणि राज्यसभा त्या दिवसासाठी काय करते, कामकाज तिथं स्थगित करण्यात येते किंवा तहकूब करण्यात येते. बरोबर. मग कामकाज तहकूब झाल्यानंतर पहा, अगदीच आपली संसद तर पूर्ण वर्षभर कार्यरत नसते. वर्षातून 2 वेळा किंवा 3 वेळा, जास्त म्हणजे 3 वेळा आपल्याला आपली संसद भेटते. परंतु संसद जरी भेटली 3 वेळा तरी त्यामध्ये कामकाज वगैरे होतं का? बिलकुल होत नाही. मग पहा, कामकाज पूर्ण दिवस बंद असतं व शेवटच्या दिवशी काय केलं जातं, गिलोटिन पद्धतीने सर्व बिल्स वगैरे पास केले जातात. यामुळे काय होतं, ही पेंडन्सी कुठे जाते, ऑलरेडी सुप्रीम कोर्टाची पेंडन्सी वाढलेली आहे व त्यामध्ये परत हे भर करतात. प्रधानांकडून निवेदनाची मागणी असेल ना तर विरोधकांची एक मागणी तरी ते फुलफिल करू शकतात असं मला वाटतं. मग आता पाहूयात की आता आणखी जे संसदेचं अधिवेशन चालू आहे त्यामध्ये आणखीन काय भर पडेल किंवा आणखी त्याचं कशा पद्धतीने तिथे वे फॉरवर्ड वगैरे मिळेल. ओके. त्यानंतर दुसरी न्यूज पहा, विवस्त्र धिंड प्रकरणातील मुख्य आरोपी बरोबर अन्य एका आरोपीचे घर शुक्रवारी जमावाने पेटून दिले. आता पहा, अगदी आरोपी म्हणजे जो गुन्हा केला त्याला आपण दुजोरा किंवा त्याला समर्थन वगैरे देऊच शकत नाही. आता अगदी यामध्ये म्हणजे तो व्हिडिओ पाहिल्यानंतर अगदी मी पण डिस्टर्ब झालेलो होतो व कालच्या न्यूजपेपरमध्ये पण मी तशा पद्धतीने वक्तव्य केलेलं होतं. बरोबर. मग मी या आरोपीला वगैरे सहमती वगैरे दर्शवत नाही. परंतु पहा, आता आरोपीचं घर जे जायला गेलं ना ते अगदी चुकीचं झालं. किंवा हे कशामुळे म्हणतोय मी किंवा माझं त्याला समर्थन आहे का मग त्या आरोपाला, तर बिलकुल नाही. कारण पहा, आपल्याकडे आहे रूल ऑफ लॉ. ओके. मग रूल ऑफ लॉ आपल्याला चालू ठेवलं पाहिजे. आता त्यांनी कायदा हातात घेतला म्हणून आपण पण कायदा हातात घेणं हे अगदी चुकीचं आहे. पहा. ओके. त्यामुळे शक्य झालं तर लवकरात लवकर इथं रूल ऑफ लॉची स्थिती परत एकदा यावी हीच मी प्रार्थना करेन. कारण पहा, आपण प्रशासनात जाणार आहोत उद्या व आपलं नेमकं कारण काय आहे किंवा आपला नेमकं करायचं काय आहे मग प्रशासनात गेल्यानंतर हे तुम्हाला स्पष्ट झालं पाहिजे. तर ते आहे फक्त रूल ऑफ लॉ व हे तुम्हाला पहा इथिक्समध्ये खूप मदत करेल. ओके. आता अगदी तुमच्या भावना काही जरी असतील, म्हणजे आता मला पण वाटतं की त्याला जाऊन गोळी घालावी, परंतु मी घालू शकेल का? बिलकुल घालणार नाही व ते घालणं पण शक्य नाही. आता याला तुम्ही महात्मा गांधीचं कोटेशन एक आहे पहा, की जर म्हणजे
डोळा फोडण्याच्या बदल्यात जर डोळा आपण प्रत्येकाला जर डोळा फोडण्याचा प्रयत्न जर केला तर हे जी दुनिया आहे किंवा हे जे जग आहे ते अगदी सर्वजण आंधळे होऊन बसतील. कारण आपण त्याने माझा डोळा फोडला म्हणून मी जर त्याचा डोळा फोडला तर त्या टाईप होणारच आहे. त्यासाठी पहा रूल ऑफ लॉची सिच्युएशन मणिपूरमध्ये यायला हवी, यासाठी पंतप्रधानांकडे निवेदनाची मागणी चालू आहे. मग पंतप्रधान या विषयावर बोलणं अगदी गरजेचं आहे. किंवा संसदेचं अधिवेशन चालू आहे पहा, संसदेच्या अधिवेशनामध्ये जे काही शब्द येतील किंवा संसदेमध्ये जे काही शब्द बोलले जातील त्याला कुठेही म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये घ्या किंवा अन्य दुसऱ्या कोर्टामध्ये वगैरे कुठेही त्याच्या बदल्यात काय म्हणतो याचिका वगैरे दाखल करता येत नाही, हे तर सर्वांना माहिती आहे. मग अगदीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये जाऊन बोललं पाहिजे. कारण पहा आता सध्याला डाटा प्रोटेक्शन बिल हे अगदी डिजिटल इंडिया बिल हे अगदी जे 2-4 बिल आहेत ते अगदी गरजेचे आहेत व ते संसदेमध्ये चर्चेने पास होणं अगदी गरजेचं आहे. परंतु मानहानी खटला प्रकरण पूर्णेश मोदींसह गुजरात सरकारला नोटीस देण्यात आलेली आहे व पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी असेल. मग पहा जे राहुल गांधीची केस आहे त्याची सुनावणी कोण करत आहेत तर न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यामार्फत ही सुनावणी केली जाणार आहे. परंतु न्यायमूर्ती भूषण गवई यांचे जे बंधू आहेत व त्यांचे जे वडील आहेत हे दोघं पण अगदी काँग्रेससोबत त्यांचा नाता राहिलेला होता. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदाच क्लिअर केलं पहा की मी सुनावणी घेतल्यानंतर तुम्हाला काही आक्षेप आहे का, कारण माझं INCचंच बॅकग्राऊंड असेल तर तुम्हाला वाटू नये की राहुल गांधीच्या पक्षातून वगैरे माझा निर्णय येईल. ओके, तर हे अगदी सुप्रीम कोर्टाची एक ब्युटी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाची EDला नोटीस कशामुळे तर मद्रास हायकोर्टाने सेंथिल बालाजी यांच्या विरोधात सुनावणी केली होती. म्हणजे EDची जी केस गेली होती पहा हेबियस कॉर्पस पिटिशन. ओके, तुम्हाला आठवते का पहा, म्हणजे मागच्या महिन्यात आपण ती केस डिस्कस केली होती. मग आता ती गेलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टाने मग EDला नोटीस पाठवलेली आहे. मग पाहूयात आता नेमकं यामध्ये प्रकरणाचं पुढे वळण कसं लागेल. ओके, त्यानंतर आता या दोन्ही न्यूज पहा अगदी दिल्ली गव्हर्नमेंटशी संबंधित आहेत किंवा जे मागच्या महिन्यामध्ये जे काही दिल्ली गव्हर्नमेंटसोबत आणि सुप्रीम कोर्टासोबत जे काही झालं त्या संदर्भात आहेत. आता हे थोडक्यात परत एकदा मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की दिल्ली गव्हर्नमेंटला अधिकार देण्यात आलेले नव्हते. कशाचे तर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वगैरे त्यांच्याकडे अधिकार नव्हते. बरोबर, मग ते गेले होते सुप्रीम कोर्टात. मग सुप्रीम कोर्टाने दिल्ली गव्हर्नमेंटला तसे अधिकार दिले. मग सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटला सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलं, एक वटहुकूम काढलं. ओके, सेंट्रल गव्हर्नमेंटने एक वटहुकूम काढलं व त्याला सुप्रीम कोर्टाचं जजमेंट जे आहे ते पास आउट केलं व परत तिथे दिल्ली गव्हर्नमेंटमधील जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्यावर परत सेंट्रल गव्हर्नमेंटचंच नियंत्रण वगैरे त्यांनी ठेवलं. मग पहा आता ते वटहुकूम काढण्यात आलेलं होतं. ओके, वटहुकूम काढण्यात आलेलं होतं म्हणजे आता याला काय, संसदेचं अधिवेशन चालू झाल्यानंतर 6 आठवड्यामध्ये हे वटहुकूम पास होणं गरजेचं आहे. बरोबर, मग पहा संसदेचं अधिवेशन आता चालू झालेलं आहे. मग आता 6 आठवड्यामध्ये याला काय पास करावं लागेल, नंतर हे वटहुकूम काय कोसळणार आहे. बरोबर, त्यासाठी पहा दिल्ली संबंधित विधेयकासाठी भाजपची संख्याबळाची जुळवाजुळव चालू आहे. मग आता सध्याला आकड्यांचा खेळ काय आहे ते पाहूयात. तर पहा राज्यसभेतील संख्याबळ आहे 238. बरोबर, मग बहुमताचा आकडा किती आहे, 120 त्यांना लागेल बहुमत. मग NDA म्हणजे जे BJP प्रणित सर्व पक्ष आहेत त्यांची संख्याबळ आहे 111 व जे विरोधक आहेत त्यांची संख्या आहे पहा 106. मग आता दोघांकडे पण इथं स्पष्ट बहुमत दिसत नाही आहे. परंतु जर आता 5 पक्ष जर गैरहजर राहिले तर इथं काय होतं, म्हणजे जर एखाद्या वेळेस पक्ष जर गैरहजर राहिले तर इथं आकडेवारी होते पहा 217. ओके, मग 217 इथं 238 होती तर 120 हे काय बहुमताचा आकडा होता. बरोबर, किती 238ला 120 हे बहुमत होतं. तर आता 217 म्हणजे काही पक्ष वगैरे अनुपस्थित राहिले, म्हणजे जसं सध्याला होत आहे की अगदीच विरोधक काय करत आहेत, विरोधी म्हणजे जे विरोधक आहेत ते डायरेक्टली केंद्र सरकारच्या विरोधात वगैरे नारेबाजी वगैरे करून काय संसदेच्या बाहेर वगैरे पडत आहेत. मग पहा संसदेच्या बाहेर पडल्यानंतर पहा यांना BJP किंवा जे NDA आहे यांना कशा पद्धतीने चान्स भेटतो ते पहा आता तुम्ही फक्त. तर 217 म्हणजे 5 पक्षाचे जरी नेते तिथं काय अबसेंट जर राहिले, म्हणजे संसदेचं अधिवेशन त्यांनी सोडून जर बाहेर येऊन निदर्शने करायला लागली तर पहा BJPला इथं चान्स कसा भेटणार आहे. दिल्ली गव्हर्नमेंटचं जे बिल होतं ते बिल पास करण्यासंदर्भात 217 आकडेवारी जर तिथं राहिली तर बहुमताचा आकडा किती होतो, 109 होतो. ओके, 217 मग बहुमत किती 109ला होतं. व तुम्हाला माहिती आहे की NDAची आकडेवारी काय आहे किंवा NDAचा सध्याला जे राज्यसभेमध्ये आकडेवारी आहे ते 111 आहे. मग पहा डायरेक्टली इथं बिल पास होऊ शकतं. इथं चर्चा करायची गरज आहे का मग BJPला, बिलकुल नाही. त्यासाठीच पहा याच्यापूर्वी जे म्हणत होतो मी, म्हणजे ही पहिल्या न्यूज बद्दल म्हणत होतो की संसदेची प्रोडक्टिव्हिटी किंवा जे संसदेत गोंधळ सुरू आहे ते कमी व्हायला पाहिजे व विरोधक
चर्चेला वगैरे बसले पाहिजे हे कशामुळे म्हणत होतो मी, त्याचं कारणच इथं आहे. जर असं झालं नाही तर संसदेची प्रोडक्टिव्हिटी गरजेचीच नाही, म्हणजे विरोधकांना चर्चेला घेण्याची गरजच नाही असं होणार आहे तिथं. कारण पहा NDAकडे तर ऑलरेडी बहुमत आहे. ओके, व हे जर विरोधक परत उठून जर बाहेर गेले तर झालं, त्यांना चान्सेस भेटणार आहे व लगेच पास होतील. त्यामुळेच मी आणखीन एक शब्द बोललेला होता की अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी ज्या पद्धतीने गिलोटिनचा वापर करण्यात आला, अगदी त्या पद्धतीने आता पण जे 3-4 बिल BJP ठेवणार आहे, डाटा प्रोटेक्शन लॉ आहे, डिजिटल इंडियाचा लॉ आहे, त्यानंतर जे टेलिफोनचा ॲक्ट आहे, ते सर्व जे बिल आहेत ते डायरेक्टली गिलोटिन पद्धतीनेच पास होऊ शकतील. कारण आता सध्याला INC जर अशा पद्धतीने बाहेर जर पडली ना संसदेच्या, तर यांना अगदी चान्स भेटणार आहे, हे त्यांना पण लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा, आता हे झालं दिल्ली संदर्भातचं बिलचं. लगेच इकडं जे वटहुकूम काढण्यात आलेलं होतं केंद्र सरकारने, ओके, तर ते केंद्र सरकारचे जे वटहुकूम होतं ते ऑगस्ट महिन्यामध्ये त्याची सुनावणी वगैरे सुप्रीम कोर्ट घेणार आहे. मग सध्याला त्यांच्यासमोर आहे 370चं कलमाचं जे केस आहे ते सध्याला सुप्रीम कोर्टासमोर आहे. त्यामुळे अद्याप सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की 370ला अगोदर आम्ही बायपास करू शकणार नाही, म्हणजे 370चीच सुनावणी पहिल्यांदा होईल, मग त्यानंतर दिल्ली गव्हर्नमेंटची. मग आता अगदीच जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्याला तरी थोडंसं वेळ भेटलेला आहे. जर कायदा पास झाला तर ते परत एकदा सुप्रीम कोर्टामध्ये तर चॅलेंज होणार आहे, परंतु आता विरोधकांनी याबद्दल चर्चा होणं गरजेचं आहे, यासाठी त्यांनी तळ ठोकून राहणं गरजेचं आहे, असंच या संदर्भात आपल्याला इथं पाहता येतं. ओके, त्यानंतर पुढे चला, राजकीय बातम्या आहेत, गरजेच्या नाहीत. त्यानंतर गदारोळात केंद्र सरकार विधेयक मंजूर करण्याच्या तयारीत. जे काही मी बोललो ते इथंच परत एकदा देण्यात आलेलं आहे. आय होप तुम्हाला मी जे काही सांगितलेलं आहे ते तुम्हाला समजून आलेलं आहे. ओके, त्यामुळे मी आता डायरेक्टली पुढे जात आहे. त्यानंतर बुक रिव्ह्यू आलेले आहेत. आज शनिवार आहे, त्या निमित्ताने हे बुक रिव्ह्यू येतात, तर हे तुम्ही वाचून घेऊ शकता. ओके, त्यानंतर शनिवारचे संपादकीय माझ्या मना बंदगड. तलाठी ही काही सरकारी नोकरीतील उच्च पद नव्हे, तरीही उच्च शिक्षित तरुणांची गर्दी तलाठी भरतीसाठी दिसली, याला काय म्हणावे. आता पहा, एखादी अगदीच जो प्रशासनात आहे किंवा ज्याला चांगल्या पद्धतीची नोकरी आहे, त्याला जर तुम्ही विचारलात की तलाठी भरतीसाठी 11.5 लाख फॉर्म आलेले आहेत, तर तो काय म्हणेल की अगदीच तलाठीमध्ये जो काय म्हणतो टेबलाखालूनची जी कमाई आहे ती जास्त आहे, त्यानिमित्ताने तिथं आलेली आहेत. आज अशा पद्धतीने भापक काय जे गोष्टी आहेत तो व्यक्ती नक्की सांगेल, कारण त्याच्याजवळ जॉब सिक्युरिटी आहे. परंतु ज्या व्यक्तीला आता जॉब सिक्युरिटी नाही, तो अगदीच तो तलाठी भरतीचा फॉर्म भरलेला असेल, व ज्या विद्यार्थ्याने तलाठी भरतीचा फॉर्म भरलेला असेल त्याला जर तुम्ही विचारला असाल तर तो अगदी जॉब सिक्युरिटी तिथं एक कारण देईल. आता पहा, 11.5 लाख फॉर्म कशामुळे आले, मग अगदी सरळ सेवा भरती आहे ही. MPSC सारखं म्हणजे पहिल्यांदा प्री मेन्स त्यानंतर इंटरव्ह्यू वगैरे अशी स्टेपमध्ये वगैरे हे नाही. मग त्यामुळे प्रत्येकजण आपलं नशीब इथं आजमावण्यासाठी आलेले आपल्याला इथं दिसून येतात. कारण सरळ सेवा भरती एक परीक्षा दिल्यानंतर लगेच नोकरी लागण्याचे इथं जास्त चान्सेस, त्यामुळे सर्वजण इथं आपलं नशीब पाहत आहेत. बरोबर, हा एक पॉईंट झाला. त्यानंतर पहा, आता काही खाजगी जे नोकरी करत आहेत ते पण व्यक्तींनी इथं काय फॉर्म भरलेला आहे. मग त्यांनी कशामुळे फॉर्म भरलेला आहे, तर अगदी पहा, सिक्युरिटीची आपल्याला हमी नसते, ती सरकारी नोकरीमध्ये आपल्याला जास्त हमी असते. ओके, आता याचं बेस्ट उदाहरण जर पाहिलं तर तुम्ही एक मिमी व्हायरल झालेलं पाहिलं असाल. पहा की एक महिला कर्मचारी म्हणजे एक महिला अधिकारी होती, त्यांनी पहिल्याच दिवशी म्हणजे पहिल्यांदाच पदावर पोहोचल्यानंतर त्यांनी काय 10,000 रुपयांची पहिल्याच दिवशी त्यांनी काय रिश्वत वगैरे घेण्याचं एक मिमी व्हायरल झालेलं होतं. पहा, त्या मिमीमध्ये अगदी त्या महिलेला आता सस्पेंड वगैरे करण्यात आलं, परंतु सस्पेन्शन काल खतम झाल्यानंतर परत त्या महिला काय रुजू होऊ शकतात त्यांच्या पदावरती. बरोबर, मग पहा, रुजू झाल्यानंतर परत त्यांना पेमेंट वगैरे चालू होते. परंतु तुम्हाला हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब सिक्युरिटी मिळणार आहे का? बिलकुल नाही. तुम्ही जर कामामध्ये काही दिरंगाईपणा केली किंवा तुमच्या कामामध्ये अकुशलता निर्माण झाली, लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय नोटीस येईल व 15 दिवसात तुम्हाला तुमच्या कामावरून वगैरे काढलं जाईल. म्हणजे तिथं डायरेक्टली तुम्हाला काय काढून टाकण्यात येतं. परंतु इथं तसं असतं का? बिलकुल नाही. इथं फक्त पहिल्यांदा सस्पेन्शन होतं. ही आपला पॉझिटिव्ह एक गोष्ट जॉब सिक्युरिटी इथं दिसून येते. मग ही जॉब सिक्युरिटी वगैरे आपल्याला का गरजेची आहे, किंवा आपल्याकडे एवढे उच्च शिक्षित आहोत आपण, ओके, आता MA झालेला आहे तरी देखील आपण जर याच्यासाठी म्हणजे आता पहा, पोलीस भरतीसाठी तर PhD MPhil वगैरे असे फॉर्म आलेले होते. मग ते कशामुळे येत आहेत, तर त्याचं नेमकं कारणच ते आहे की आपण उच्च शिक्षणाच्या नावाखाली आपल्याकडे स्किल देण्यात आलं नाही आपल्याला. ओके, तो एक मुख्य प्रॉब्लेम गव्हर्नमेंटने ते पाहायला पाहिजे. त्यासाठी जे राज्य सरकार आहे त्यांना आपला शालेय शिक्षणाचा दर्जा समजून घेणं हे अगदी गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा, आपल्या महाराष्ट्रातील जो बेरोजगारीचा दर आहे तो अगदी जास्त आहे. हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आता अगदी समजून घेणं अगदी गरजेचं आहे. पहा, कारण
गेल्या मार्चमध्ये महाराष्ट्रात बेरोजगारीचे दर 5.5% हे इतके होते व हे दर जे होते ना गुजरात व कर्नाटकपेक्षाही दुप्पट होते. ओके, गुजरात आणि कर्नाटकपेक्षाही दर जास्त होते. मग आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पावले उचलणे गरजेचे आहेत. मग पहा, यामुळे नेमकं काय होत आहे, म्हणजे बेरोजगारीचं प्रमाण आहे जास्त आपल्याला झालेलं आहे. मग हे बेरोजगारीचं प्रमाण घटवण्यासाठी सध्याला काय केलं जात आहेत, तर केंद्र सरकार असू द्या किंवा राज्य सरकार असू द्या किंवा स्थानिक आमदार हे काय डायरेक्टली आपल्याला रोजगार म्हणजे रोजगार मेळावे दाखवतात किंवा रोजगार मेळावे लागलेले आहेत असं दाखवतात. परंतु त्या रोजगार मेळाव्यातून आपला शासकीय नोकरी मिळत आहे का किंवा तशा पद्धतीने जॉब सिक्युरिटीची आपल्याला नोकरी देत आहेत का, ही तिथं त्यांना पण एकदा प्रश्न विचारण्याची गरज आहे. फक्त पहा, त्यांनी रोजगार मेळावे लागवतात परंतु तिथं किती जणांना रोजगार दिला हा पण तिथं एक मुख्य प्रश्न आहे. कारण जेव्हा तलाठी भरतीचा फॉर्म येतो तेव्हा 11.5 लाख जर फॉर्म येत असतील तर ते बेरोजगारीचं जास्त प्रमाण आहे हे आपल्याला मान्य करणं गरजेचं आहे. आता पहा, बाजूचंच गुजरात राज्य घ्या किंवा कर्नाटक राज्य घ्या किंवा मध्य प्रदेश घ्या, तिथे भरती किमान तिथे भरती दरवर्षी होत असते. परंतु आपल्याकडे दरवर्षी भरती होत असते का? बिलकुल नाही. आपल्याकडे फक्त भरती होत असते MPSCची. ओके, त्यामध्ये MPSCमध्ये पण घोळ अगदी होत असतात. आता MPSC विरोधात बोलू नये, कारण पब्लिक प्लॅटफॉर्मवरती बोलल्यानंतर ती परत आपल्यावरती ब्लॅकलिस्टमध्ये वगैरे घालण्याचा प्रयत्न करते. परंतु प्रॉब्लेम काय आहे पहा, MPSC स्वतःच्या ॲरोगन्समध्ये फिरल्यासारखं होत आहे. आता अगदीच जो निकाल लावला त्याचे निकष पुन्हा येतात, म्हणजे पहिल्यांदा निकाल येतो व त्याचे निकष पुन्हा येतात. म्हणजे हे अगदी आपणच म्हणजे हम करे सो कायदा तशा पद्धतीने होऊ नये. लोकशाही आहे, सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे, परंतु कदाचित ते विसरून गेलेलं परवडेल असं मला वाटतं. कारण ब्लॅकलिस्टमध्ये जर नाव जात असतील तर आपलं करिअर तिथं खत्म होण्याच्या कगारवर येतं. ओके, तो तिथं नेमका प्रॉब्लेम आहे. त्यानंतर पहा, कोर्टबाजी, उत्तर तालुकांचा घोळ, त्यानंतर अकार्यक्षमतेमुळे दीर्घकाल चालणारी राज्य लोकसेवा आयोगाची भरती ही दिवसेंदिवस काय ते तरुणपणाचा अंत पाहणारी ठरत असलेली आपल्याला पाहायला मिळते. आता पहा, अगदी UPSCचा जर विचार केला ना तुम्ही, तर आता 2 जुलैला काय झाली होती, परीक्षा झाली होती UPSC EPFOचा. काल 21 जुलै होतं. अगदी 20 दिवसामध्ये त्यांनी काय लावला, निकाल लावला. त्यानंतर UPSC प्रिलिमचा पहा तुम्ही, अगदी 28 मेला त्यांचा पेपर झालेला होता व 15 जूनचा काय त्यांचा निकाल आलेला होता. म्हणजे अगदी त्यांचे पण प्रश्न चुकतात ते मी मान्य करतो, किंवा त्यांनी पण CSATचा पेपर अवघड काढला होता ते मी मान्य करतो. परंतु हे अशा पद्धतीने कोर्टबाजी वगैरे त्यामध्ये फसून बसत नाही, हे पण तिथे एक शाश्वत सत्य आहे. त्यामुळे कदाचित हे 11.5 लाख जे फॉर्म आलेले आहेत ना, ते MPSCचं त्यानंतर राज्य सरकारचं काय तिथं फेलियर आहे हे तिथं स्पष्ट होतं. परंतु ते ज्यांच्याकडे जॉब सिक्युरिटी आहे ती त्यांना दिसणार आहे का? बिलकुल दिसणार नाही आहे. ओके, हाच इथं नेमका मुख्य प्रॉब्लेम आहे. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. पहा, इथे अगदी दुसऱ्या न्यूज अगदी गरजेच्या नाही आहेत. ओके, त्यानंतर आपण इथे थांबलं तरी चालेल. आज अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने दिलेला आहे. काही गरजेचं नाही, स्किप करावं, पुढे या इकडे. त्यानंतर मोदी रेजेस एस्पिरेशन्स ऑफ तमिल्स विथ रानिल. पहा, श्रीलंकन प्रेसिडेंट रानिल विक्रमसिंघे सध्याला भारताच्या दौऱ्यावर आलेले आहेत. मग मोदी आणि त्यांच्यामध्ये चर्चा वगैरे होत आहे. आता पहा, जर इंटरनॅशनल रिलेशन जर तुम्ही पाहिलात ना, किंवा इंटरनॅशनल रिलेशन जर तुम्ही वाचलात ना, तर तेव्हा तुम्हाला एक ब्युटी भारताची समजून येईल. आपण भारत काय म्हणतो की आम्ही शांततेची खूप दूत आहोत वगैरे, किंवा आम्ही कधीही शांतताच प्रस्थापित वगैरे करणार म्हणजे आम्ही कोणावरही आक्रमण वगैरे करत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु श्रीलंकेचा तुम्ही इतिहास काढून पहा, किंवा भारत आणि श्रीलंकेचा राजीव गांधीचा इरा तुम्ही जर वाचून पाहिलात ना, तेव्हा आपल्याला पण एक गोष्ट समजावून येईल की आपण तशा पद्धतीने शांत राहिलेले कंट्री आहोत का. कारण पहा, जेव्हा श्रीलंकेमध्ये मिलियन्सवर अत्याचार होत होते तेव्हा भारत सरकार अगदी तिथे जाऊन रॉ जे एलिमेंट आहे यांनी कार्य वगैरे केलेलं होतं. ओके, म्हणजे अमेरिकेला वगैरे त्यांनी तुम्ही येऊ नका, आम्हीच इथं आहोत कन्वर्ट वगैरे त्यांनी तसं केलं होतं. म्हणजे तुम्ही जे पाहताना राजीव गांधी यांनी काय केलं होतं, फक्त ते मिलिटरी वगैरे पाठवलेलं होतं, किंवा आणि त्यांनी तिथं काही ऑपरेशन वगैरे केलं होतं ते तुम्हाला माहिती आहे. परंतु रॉचं तिथलं काम वगैरे ते तुम्हाला माहिती नसेल, ते तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशनमध्ये शिकावं लागेल. ओके, कारण जे लिटेज जी संस्था आहे ना तिला उभारण्यामध्ये आपणच मदत केली होती. हां, प्रॉब्लेम ते झाला की त्यांनीच आपल्याला काटलं वगैरे तशा पद्धतीने झालं ते. परंतु त्याला उभारण्यामध्ये आपलाच तिथं रॉचा हात होता हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हां, काही डिसिजन चुकतात पहा, आपण रॉला काढून तिथं मिलिटरी वगैरे पाठवली, हे तुम्ही इंटरनॅशनल रिलेशनमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने शिकाल. कारण मी अर्ध्या तासात किंवा अगदी 10-15 मिनिटांमध्ये वगैरे श्रीलंका आणि भारताचं रिलेशनशिप वगैरे सांगू शकत नाही. आता ते तमिळ म्हटल्यामुळे मला ते आठवलं की कशा पद्धतीने आपण भारताने त्यांना जेव्हा श्रीलंका अशांत झालेला होता तेव्हा कशा पद्धतीने भारताने पण तिथं जाऊन अगदी कन्वर्जन वगैरे केलेलं होतं ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आता MPSCला तर ते गरजेचं नाही, परंतु UPSCच्या ॲस्पिरंटना ते अगदी माहिती असेल. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, विल नॉट नोटिफाय फॅक्ट चेकिंग टिल सप्टेंबर 4 सेंटर टेल्स बॉम्बे हायकोर्ट. पहा, बॉम्बे हायकोर्टमध्ये सध्याला काय फॅक्ट चेकिंग जे
युनिट आहे त्याबद्दलची केस म्हणजे त्याबद्दलच्या याचिकेवर सुनावणी चालू आहे. बरोबर. मग या केसमध्ये आता जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे यांनी म्हटलेलं आहे की आम्ही 4 सप्टेंबरपर्यंत एकही ॲक्शन वगैरे त्याबद्दल घेणार नाही, म्हणजे स्थगिती परत एकदा मिळालेली आहे. कारण पहा पुढल्या महिन्यामध्ये काय आहे, 370 आर्टिकलबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. मग जे भारताचे जे सध्याला सॉलिसिटर जनरल आहेत तुषार मेहता यांना बॉम्बे हायकोर्ट ते दिल्ली सुप्रीम कोर्ट यामध्ये येणं जाणं वगैरे करणं होत नाही किंवा तशा पद्धतीने 2-2 केस वगैरे लढणं होत नाही, यासाठी त्यांनी वेळ मागितलेला आहे व त्यांनी शाश्वती दिली आहे बॉम्बे हायकोर्टला की आम्ही याबद्दल अद्याप फॅक्ट चेक युनिट वगैरे स्थापन करणार नाही व 4 सप्टेंबर नंतरच याची सुनावणी घ्या. कारण पहा 370 आर्टिकलबद्दल सुनावणी चालू आहे. आता पहा हे लवकर होणार नाही, कारण मला माहिती आहे म्हणजे मला वाटते की सप्टेंबर 4 नंतर काय अगदी दिल्लीची पण केस येणार आहे. मग दिल्ली हायकोर्ट दिल्ली गव्हर्नमेंटची जर केस गेल्यानंतर अगदी यामध्ये विलंब होईल. म्हणजे आता अद्याप याबद्दल चर्चा वगैरे करण्याचं काही सार्थक आपल्याला पण नाही आहे. त्यामुळे तुम्ही पुढे चला. हे डिशवॉशरची काय ॲडव्हर्टाईज आहे. त्यानंतर पुढे राजस्थान गव्हर्नमेंटनी बिल एक पास केलेलं आहे पहा, जी की मिनिमम इन्कम आणि हायर पनिशमेंट फॉर पेपर लीक्सचं इथं काय एक बिल आहे. त्यासोबतच त्यांनी 125 दिवस मनरेगा शहरी योजना त्याचं उद्घाटन पण त्यांनी केलेलं आहे, म्हणजे बिल तसं पास त्यांनी केलेलं आहे. मग हे अगदी गरजेचं आहे पहा. जर आपली महाराष्ट्रामध्ये पण बेरोजगारी जर त्या पद्धतीने जर असेल तर आपण त्यांना अगदी बेरोजगारीसाठी थोडंसं किमान तिथं त्यांना आधार नक्की देऊ शकतो. शहरांमध्ये पण जे MG नरेगा जी स्कीम आहे तिथं पण त्यांनी अगदी तशा पद्धतीने जे स्कीम आहेत ते चालवून म्हणजे रोजगार देण्याचं तिथं एक काम होऊ शकतं. असं राजस्थान गव्हर्नमेंटने केलेलं आहे, ते महाराष्ट्रात पण अगदी होऊ शकतं काम. ओके, ते आता पहिल्यांदा आहेत पहा, म्हणजे पहिलं गव्हर्नमेंट आहे ज्यांनी मनरेगा शहरी योजना पण त्यांनी लॉन्च केलेली आहे. ओके, त्यानंतर अगदी राजकीय बातम्या आहेत, म्हणजे अगदी खोदा पहाड निकला चुहा अशा पद्धतीने बातम्या असतात, त्यामुळे मी त्यांना स्किप करत असतो. ओके, त्यानंतर आजचं एडिटोरियल आहे पहा, हे आपलं आज होमवर्क असेल. आय होप तुम्ही होमवर्क सर्वजण चांगल्या पद्धतीने करत असाल. आता कालचं 21 जुलैचं जे एडिटोरियल आहे ते ॲनालिसिस मी घेऊ शकलो नाही, कारण काल रात्री खूप पाऊस होता. आता पण चालू आहे, तुम्हाला ऐकू येत असेल माईकमध्ये, परंतु तरी मी घेतलेला आहे. ओके, तर हे आजचं होमवर्क असेल व तुम्ही म्हणजे आज रात्री 8 वाजता या लेखचं विश्लेषण वगैरे तुम्हाला मिळून जाईल. ओके, तर हे अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही शंका काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.